गुड मॉर्निंग. आणि पाठीचा कणा ताठ. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. होल्ड. एक्सेल. पुन्हा दीर्घ श्वास. होल्ड. रिलीज. वन मोर टाइम. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड. रिलीज. आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचा आणि माझ्या मागे मागे म्हणायचे आहे, आज पूर्णत्वाचा दिवस आहे. मी या महत्वाचा दिवस. अद्भुत दिवसासाठी परमेश्वरा दिवसासाठी तुझे खूप खूप आभार मानते. चमत्कार मागोमाग चमत्कार आणि आश्चर्य मागून आश्चर्यकारक छान छान गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये बरसत आहेत. मी मी स्वतःशी स्वतःशी आणि संपूर्ण जगासोबत पूर्ण जगासोबत शांततेत व्यवहार करते. व्यवहार करत मी अभावाचं ओझं, असंच कमीपणाचं ओझं माझ्या कमीपणाचं देवाकडे सोपवते आणि समृद्धीसाठी मोकळी होत आहे. मी सातत्याने संपत्ती, यश आणि यश समृद्धी समृद्धी आकर्षित करत आहे. माझ्या मजबूत आरोग्यासाठी आणि बलवान शरीरासाठी तुझे खूप खूप धन्यवाद. माझ्याकडे असलेल्या सर्व पैशांसाठी खूप खूप आभार. खूप खूप माझे संबंध आनंददायक आणि समाधानकारक आहेत, यासाठी धन्यवाद. माझं काम जोमात आहे आणि मी दिवसेंदिवस प्रगती दिवस करत आहे. संपूर्ण जगासाठी, सर्व देशासाठी आणि माझ्या पूर्ण प्रवासासाठी मी तुला धन्यवाद देते. माझ्याकडे वेळ, पैसा आणि आरोग्य आहे, ज्यामुळे मी माझ्या जीवनातील प्रत्येक ऐशो आरामाचा आनंद घेऊ शकतो. यासाठी धन्यवाद. मी प्रत्येकावर आणि प्रत्येक गोष्टीवर प्रेम व्यक्त करते. महासागर, जंगल, प्राणी, जगातल्या सर्व प्रत्येक वस्तू, व्यक्ती आणि सर्व ग्रह, चंद्र, तारे, सूर्य या सगळ्यांसाठी परमेश्वरा धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. माझ्या आईने मला जन्म दिला, वाढवलं, मोठं केलं. माझ्या आईसाठी धन्यवाद. माझ्या वडिलांनी मला हे सुंदर विश्व दाखवलं, त्यांच्यासाठी धन्यवाद. पंचतत्वांनी माझं शरीर बनलेलं आहे, त्या पंचतत्वासाठी धन्यवाद. धरती मातेसाठी धन्यवाद, जी आम्हाला खूप प्रमाणामध्ये अन्नधान्य, खनिज, पेट्रोल सगळं उपलब्ध करून देते. पाण्यासाठी धन्यवाद, जे आम्हाला तृष्णा भागवतं. प्रत्येक कामामध्ये त्याचा उपयोग होतो. हवेसाठी धन्यवाद, जी श्वासाद्वारे आमच्या शरीरामध्ये प्राणवायू म्हणून संचार करत आहे. अग्निदेवतेसाठी धन्यवाद, जी आमच्यामध्ये उदराग्नी पोटामध्ये आहे, ती अन्न पचनाचे कार्य करते. अन्न शिजवण्यासाठी अग्नीचा उपयोग होतो, कपडे वाळण्यासाठी अग्नीचा उपयोग होतो. सूर्यप्रकाश, उष्णता, जे नवीन चैतन्य आमच्यामध्ये निर्माण करतात. स्पेस एलिमेंट साठी खूप खूप धन्यवाद. आणि परमेश्वरा, या संपूर्ण जगासाठी खूप आभार. माझा आजचा दिवस खूप चांगला आहे. माझा श्वास चालू आहे. मी छान आरोग्य निरोगी आहे, त्यासाठी खूप खूप आभार.
मी पद्मपदम भाग्यशाली आहे. परमात्माचा सदा साथ आणि हात माझ्या डोक्यावर आहे. माझं प्रत्येक काम हे यशस्वी होत आहे. मी ज्या कामाला हात लावते त्यात मला यश आणि कीर्ती प्राप्त होत आहे. मी पैशाची चुंबक आहे. पैसा माझ्याकडे सतत आकर्षित होत आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये मला यश प्राप्त होत आहे. मी धनवान आहे. मी पैशाची चुंबक आहे. पैसा माझ्याकडे सहज आकर्षित होतो. मी पैशावर प्रेम करते. पैसा माझ्यावर त्याहूनही जास्त प्रेम करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा. And thank you so much for joining. थँक्यू मॅम. Yes. एक सेकंड. आपण काल पण बघितलं आहे क्षमा करण्यासाठी अंतर्मनाचा वापर कसा करतो आपण. आणि आपल्याला परमेश्वराने इतकं सुंदर शरीर दिलेलं आहे आणि तो कधीच कोणामध्ये भेदभाव करत नाही. ऍक्च्युली जीवन म्हणजे देव आहे. देवाची शक्ती ही आपल्याला जीवनामध्ये अशी आपली चालू आहे. जीवन आपलं चालू आहे म्हणजेच आपण आपल्यामध्ये दैवी शक्ती आहे. आणि ही जी शक्ती आहे ही सतत आपण आता दिसती आहे, कारण मी वाचत आहे, माझं चिंतन मनन मी करत आहे, म्हणजेच परमेश्वरी शक्ती माझ्यामध्ये आहे. आणि देव आपल्याद्वारे सुसंवाद करतो. आता माझ्याद्वारे मी तुमच्याशी बोलत आहे, तुम्हाला शिकवत आहे, तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगत आहे. शांती, सौंदर्य, आनंद हे सगळं आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि ते परमेश्वराला द्यायला आवडतं. ते कुणाच्याही द्वारे तो आपल्याला देतो. ते त्याला व्यक्त करायला आवडत असते. याला देवाची इच्छा किंवा जीवनाची प्रवृत्ती असंही आपण म्हणू शकतो. आपण जीवन प्रवाहाविरुद्ध जर आपल्या मेंदूमध्ये अडथळा निर्माण केला, म्हणजे ऍक्च्युली आपल्याला नॅचरल थिंकिंग मध्ये खूप स्मूथ हलकं राहायचं आहे, सगळ्या गोष्टींवर प्रेम करायचं आहे, प्राणी मात्रांवर प्रेम करायचं आहे, पण आपण काहीतरी नेचरच्या अगेन्स्ट जर वाढलो गेलो तर त्याच्यामध्ये कधी कधी आपल्याला इमोशनल अडथळे आपल्या डोक्यात असतात, आपल्या अंतर्मनामध्ये ते गोंधळून टाकतात. सगळ्या प्रकारच्या नकारात्मक परिस्थिती ते निर्माण करतात आणि मग काय तर आपल्याला दुःखद किंवा गोंधळलेल्या परिस्थितीसोबत सामना करावा लागतो. पण देवाचा यासोबत कुठलाही संबंध नाही, कारण हे मी क्रिएट केलेलं असतं. मला देवाने नाही सांगितलं तू रागभर किंवा तुझ्यामध्ये द्वेष निर्माण कर. आणि हे मी स्वतः केलं आहे. ही परिस्थिती माझ्या हातामुळे झाली आहे. सतत आपण असे विचार करतो की अरे मी हे खाल्लं ना की माझं शरीर असं होतं, मला हे आवडत नाही. मी जास्त जर दूध पिली किंवा मला कॉफी पिली तर मला रात्रीची झोप येत नाही. असे पुष्कळशे विध्वंसक विचार म्हणतात त्याला. हे आपल्या निगेटिव्ह परिणाम देत असतात. आणि त्या त्रासासाठी जर मी म्हटलं की देवाची चुकी आहे, माझं शरीर असं कसं बनवलं, तर असं नाही ना. तुम्ही स्वतः ते म्हणतात आहात की मी असं केलं तर मला तसं होतं किंवा माझ्या शरीराला हे बाध्य होतं, मी जास्त वेळ उभी राहू शकत नाही, मी जर मला मैदा खाल्ला की त्रास होतो, मला असं झालं की असं होतं. सतत आपण आपल्याला देतो आजारासाठी. आणि आजार का होतात आपल्याला? गहू जे आहे ते गहू जे आहे ग्लुटेन आहे ते किती प्रमाणात खायचं, ज्वारी खाल्ली पाहिजे, आपण हलकं फुलकं खायचं रात्रीचं, जास्त खूप ओव्हर इटिंग करायची नाही. या सगळ्या गोष्टी आपण पाळतो का? नाही पाळत. आणि मैदा जो आहे तो हेवी असतो पचायला, कारण तो मशिनीतून आलेला आहे. ते नेचर मधून निघालेलं नाही किंवा कुठल्या झाडाचं काही ते निघालेलं नाहीये. नॅचरल फ्रुट्स वगैरे खाल्लं तेवढं ते बाध्य होत नाही. ते ते ऑटोमॅटिक पचतं. पण जर तुम्ही मैदा खाल्ला हे पचत नाही, पण तरीही तो पचवतो. मग तुम्ही त्यासाठी जर म्हणाल देवा असं तुझी चुकी आहे, असं असं चालणार नाही. म्हणजे आपण कुठल्याही गोष्टीसाठी देवाला दोष देऊ शकत नाही. हम्म. अजून दुसरं काय? हं. हे आपल्यामध्ये झालं होतं ना वाचून आपलं. हो हे झालं होतं. मी एक जस्ट छोटा रिकाप घेते आहे की हम्म, अशा हम्म, नकारात्मक हा, संकल्पना जर आपण बाळगल्या
तर आपल्या अंतर्मनामध्ये सबकॉन्शियस माइंड मध्ये नेहमी निगेटिव्ह वस्तूच आणि निगेटिव्ह थॉट्सच येणार आहेत. आपण मग हम्म. स्वतःला शिक्षा करत आहोत हे समजत नाही आपल्याला. कारण हे निगेटिव्ह थॉट आपल्यामध्ये येणे म्हणजे तेच क्रिएट करणे, ते क्रिएट झालं की ते 3D रियालिटी मध्ये आपल्या सोबत समोर येतं. आपल्याला इंडिपेंडंट व्हायचं आहे. कोणाला असं कधी म्हणायचं नाही की अरे मी मिस करते तुला. मिसिंग हा शब्द निगेटिव्ह आहे. कधीही हा शब्द वापरायचा नाही. याही पुढे लक्षात ठेवा, कधी कुठल्या पार्टीला आपण गेलो नाही की आपण आपल्या ग्रुपवर म्हणतो आय मिस दिस असं, किंवा मिसिंग यू एखाद्या फ्रेंडला म्हणतो. तर हे म्हणायचं नाहीये. मिसिंग हा शब्द स्वतःमध्ये एक अपूर्णता दाखवतो. म्हणजे तुम्ही त्या व्यक्ती म्हणजे ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात जर नसेल तर तुम्ही अपूर्ण आहात हे असं होतं. आता फर्स्ट पॅरेग्राफ झालेला आहे. जीवन तुम्हाला नेहमी क्षमा करते. जीवनाच्या तत्वात क्षमाशीलतेचा अनंत खजिना आहे. का परमेश्वर. बोला. वाचू का म्हटलं मी? वाचा वाचा. अच्छा, फॅनचा आवाज येतोय का? हम्म. नाही. हा चालेल. जीवन तुम्हाला नेहमी क्षमा करते. जीवनाच्या तत्वात क्षमाशीलतेचा अनंत खजिना आहे. जेव्हा तुम्ही तुमचे बोट कापले की ते बरे करण्यासाठी तुमच्यातील अंतर्मनाची बुद्धिमत्ता त्वरित सक्रिय होते. नवीन पेशी बनवून ती जखम बरी करते. जर तुम्हाला संसर्गजन्य रोग झाला तर जीवन तुम्हाला माफ करेल आणि ताबडतोब त्या रोगाचे विषाणू नष्ट करण्यास सुरुवात करेल. जर तुम्ही तुमचा हात जाळला तर जीवन तत्व तुमचे फोड आणि भगभग कमी करते आणि तुम्हाला नवीन त्वचा आणि पेशी प्रदान करते. जीवनाला तुमच्याबद्दल कोणताही राग नाही हे तुम्हाला नेहमी क्षमा करते. जर तुम्ही निसर्गाशी सुसंगत विचार करून सहकार्य कराल तर जीवन तुम्हाला आरोग्य, चैतन्य, सौहार्द आणि शांती देत राहील. नकारात्मक, वेदनादायक आठवणी, कटुता आणि द्वेष तुमच्या आंतरिक जीवन तत्वाचा मुक्त प्रवाह अडवून धरतात. येस. आपल्याला नेहमी प्रत्येक प्रत्येक म्हणजे प्रत्येक पावलावर आपलं जीवन, आपलं लाईफ म्हणजेच देव आपल्याला क्षमा करत असतो. तो क्षमाशील आहे, दयाळू आहे, मायाळू आहे. आपलं जर बोट कापलं तर आपल्या अंतर्मनाची जी बुद्धिमत्ता आहे ती त्वरित ऍक्टिव्ह होते. त्वरित सिग्नल मिळतात. चला बोट कापलाय, रक्त बंद करायचं आहे, हे करायचं आहे. नवीन पेशी तयार करणे, त्याची जखम बरी करणे. एखादा संसर्गजन्य जर रोग झाला तर जीवन तुम्हाला माफ करेल. ताबडतोब ते विषाणू नष्ट करण्यास तुम्हाला सुरुवात करेल. तुमचा हात जर जळला असेल तर तुम्ही किंवा एखादं फोड झालं तर त्याच्यावर आपण मलमपट्टी केली, हात पाण्याखाली घातला तर ते स्वतःच बगबग कमी करणे, नवीन स्किन येणे, या सगळ्या गोष्टी, नवीन त्वचा निर्माण करणे, नवीन पेशी प्रदान करणे, हे सगळं कार्य आपलं शरीर स्वतःहून करत असतं. आपल्या शरीरामध्ये जी सबकॉन्शियस माइंड म्हणजे अंतर्मनाची जी शक्ती आहे हे कार्य ती करत असते. आता माझ्या पोटामध्ये जे अन्न डायजेस्टेड करणे, पॅनक्रियाज, किडनी, लंग्स, हार्ट, हे सगळे काम करून राहिले. मी जरी झोपत होती तर ते त्यांचं काम कंटिन्यूस करत होते. आणि प्रचंड प्रमाणामध्ये आतमध्ये इतकं काम चालू असतं तुम्ही त्याचा विचारही करू नाही शकत. इतकं कंटिन्यू काम तिथे सुरू असतं. ते कधीच थकत नाही. कारण आपल्याला माफ करतच असतो. तुम्ही काही अचकट बचकट खाऊन आला तरी ते पचवण्याची क्रिया ते सुरूच असतं. ते हे म्हणत नाही की तुला मी सांगितलं होतं का हे असं का खाऊन आलायस तू, जा मी आता हे पचवत नाही. खूप मला हार्ट जात आहे, एकावर एक खातोच आहे खातोच आहे. इकडे हे नाही पचत तर दुसरं खातो, दुसरं नाही पचत तर तिसरं खातो. नॉनव्हेज जेव्हा खातात तेव्हा त्याला 16-16 तास लागतात पचन करायला. आणि नॉनव्हेज खाल्ल्यावर तुम्ही डबल अजून काहीतरी खाल, हे म्हणजे त्याला किती त्रास होत असेल ना डायजेस्ट करायसाठी. ते सगळं तो करतो. जीवनाला तुमच्याबद्दल कुठलाही राग नसतो. तो नेहमी क्षमा करतो. नेहमी तुम्हाला सुसंगत विचार करून सहकार्य, आरोग्य, चैतन्य, सौहार्द आणि शांती या 4 गोष्टी आपल्याला जीवन देतं. नकारात्मक, वेदनादायक आठवणी, कटुता, द्वेष तुमच्या आंतरिक जीवन तत्वाचा मुक्त प्रवाह अडवून धरतात. म्हणजे जर तुम्ही निगेटिव्ह असलात, वेदनादायक तुमच्यामध्ये, तुम्ही पास्ट मध्येच नेहमी राहिल्या, तर पास्ट जे आहे ते प्रेझेंट मध्ये तुम्ही बोलत राहात. नेहमी मागच्या गोष्टी आठवल्या की त्रास होतो. कटुता म्हणजे अजून पुन्हा आपल्या शरीरामध्ये निगेटिव्ह हॉर्मोन्स येतात. द्वेष वाढतो. त्यामुळे काय होतं,
आंतरिक जीवन तत्वामध्ये जो मुक्त प्रवाह सुरू आहे, जो सबकॉन्शियस माइंडचा प्रवाह सुरू आहे, तो कुठेतरी थांबतो त्याने. त्याने अपराधीपणाच्या भावनेवर कशी मात केली. मी अशा एका माणसाला ओळखत होतो जो रोज रात्री 1 वाजेपर्यंत काम करत असे. कामाच्या नादात त्याने आपल्या 2 मुलांकडे किंवा पत्नीकडे लक्ष दिले नाही. तो नेहमी कामात गुंतलेला असायचा. त्याला वाटत होते की लोकांनी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारावी, कारण तो दररोज मध्यरात्रीपर्यंत खूप कष्टाने आणि चिकाटीने काम करत होता. त्याचा रक्तदाब खूपच वाढला होता आणि त्याच्यात अपराधीपणाची भावना भरलेली होती. नकळत तो कठोर परिश्रम करून स्वतःला शिक्षा करत गेला आणि त्याने आपल्या मुलांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. सामान्य माणूस असे करत नाही. जणू काही त्याने त्याच्या पत्नीला त्याच्या आयुष्यातून काढून टाकले होते आणि त्याला त्याच्या मुलामध्ये आणि त्याच्या विकासात रस आहे असे वाटत नव्हते. तो एखाद्या कष्टाने का काम करत होता हे समजून घेण्यासाठी मी त्याला विचारले, तुला आतून कोणती तरी चिंता खात आहे, नाहीतर तू असं वागणार नाहीस. स्वतःला शिक्षा करत आहेस आणि तुला स्वतःला करायला शिकावं लागेल. व- खरोखरच. खरोखरच त्याच्या मनात अपराधीपणाची तीव्र भावना होती. काही वेळ त्याने ते- माझे म्हणणे नाकारण्याचा प्रयत्न केला. त्याच्या कामाच्या सवयी सामान्य असल्याचं तो सांगत राहिला. तथापि त्याने शेवटी कबूल केले की त्याला अपराधीपणाची तीव्र भावना आहे. ती अपराधीपणाची भावना त्याच्या भावाबद्दलची होती. 15 वर्षापूर्वी वडिलांच्या मृत्यूनंतर तो त्याच्या इस्टेटीचा ताबेदार झाला होता. त्याने आपल्या धाकट्या भावाच्या वाट्याला बराच हिस्सा जाणीवपूर्वक आपल्याकडे ठेवला होता. तू असं का केलंस, मी त्याला विचारलं. लोभामुळे? कोणताही मार्ग नव्हता, त्याने उत्तर दिले. माझा भाऊ ड्रगच्या आहारी गेला होता. जर मी त्याला पैसे दिले तर काय होईल हे मला माहित होते. मी स्वतःला सांगितले की मी ते त्याच्यासाठी साठवून ठेवीन आणि तो बरी झाल्यावर त्याला देईन. आणि मी पुढे म्हणालो, वाचू पुढचं? एक सेकंड. मी इथे हे सांगते हा. की हा. एक हा जो व्यक्ती होता याच्यामध्ये ना कुठेतरी गिल्ट होतं. असा ग्रज होता, अपराधीपणाची भावना त्याच्या आतमध्ये होती. आता ती अपराधीपणाची भावना असल्यामुळे काय झालं की तो एक वर्कहोलिक झाला. म्हणजे त्याला कंटिन्युअस काम करणे आणि कामात राहणे खूप आवडायचं. तो सतत इतकं काम करायचं की त्याच्या मुलाकडे त्याचं लक्ष नाही, पत्नीकडे लक्ष नाही. दिवस रात्र फक्त काम 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 काम. कारण त्याला नेहमी वाटायचं लोकांनी माझं अप्रिशिएट करावं. रात्री मध्यरात्रीपर्यंत चिकाटीने काम करणे करणे करणे. आणि त्याच्यामुळं त्याला ब्लड प्रेशर त्याचं खूप हाय राहायचं. कारण त्याच्या आतमध्ये एक अपराधीपणाची भावना होती. त्याच्या मनात कुठेतरी कोपऱ्यात ती नेहमी त्याला टोचत होती की मी माझ्या भावाबद्दल मी भावासोबत अन्याय केलेला आहे. नकळत तो काय करायचं, त्याच्यावर ते विसरायसाठी स्वतःला कष्ट करणे, स्वतःला त्रास देणे, आपल्या शरीराला त्रास देणे, खूप परिश्रम करणे, मुलाकडे दुर्लक्ष, बायकोकडे दुर्लक्ष. सामान्य माणूस असा करत नाही. सामान्य माणूस हा आपल्या जॉब, आपलं घर, आपली बायको, मुलं यांच्याकडे लक्ष देतो. पण यांनी मुलं आणि पत्नी साईड करून टाकलेले होते. काही त्यांच्याकडे मुलं काय शिकत आहे, काय प्रोग्रेस करत आहे, आयुष्यातून टोटली त्यांना बाहेर काढलेलं होतं. एवढ्या कष्टाचं काम म्हणजे कंटिन्युअस काम करत होता. शेवटी जेव्हा जोझेफ मर्फीकडे गेला तो त्याचा प्रॉब्लेम घेऊन, तेव्हा त्यांनी सांगितलं की काय झालं आहे. त्याला ती चिंता खात होती. तसा तो वागणार नाही. त्याला स्वतःला शिक्षा करून घ्यायची होती. त्याच्यामध्ये ग्रज होतं ते. मग त्यांनी अपराधीपणाची जी भावना त्याच्यामध्ये खूप जास्त होती. आणि त्याच्यामुळं जेव्हा जोसेफ मर्फीने विचारलं तर पहिल्यांदा त्यांनी म्हटलं नाही नाही असं काही नाही, असं काही नाही. पण सामान्यतः काय असतं, हे जे लोक असतात जोसेफ मर्फी सारखे म्हणा किंवा मोठे मोठे जे हुशार लोक तत्वज्ञानी आहेत, त्यांना सहज कळतं तुमच्याशी बोलल्यानंतर की तुमच्या आतमध्ये काय चालू आहे. आणि मग त्यांनी ओळखलं. मग शेवटी त्यांनी कबूल केलं की हो, मला कुठेतरी अपराधीपणा वाटतो आहे. माझ्या भावाबद्दलची काही एक गोष्ट आहे. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर आमच्याकडे भरपूर इस्टेट होती. पण मी माझ्या धाकट्या भावाला तो हिस्सा त्याच्या जाणीवपूर्वक मी माझ्याकडे ठेवला, कारण त्यावेळेस माझ्या भावाला चांगल्या सवयी नव्हत्या. आणि मला असं वाटायचं की जर मी आज त्याला हे सगळं दिलं तर तो उद्या हे सगळे पैसे खर्च करेल.
मग मला असं वाटायचं की मी जर हे पैसे माझ्याकडे ठेवले, एकदा तो बरा झाला की मी त्याला ते पैसे परत करेल. ठीक आहे. मी पुढे विचारले. आणि मी पुढे विचारले. हेरिटेजने दीर्घ श्वास घेतला. असं कधीच होऊ शकत नाही. त्याने आत्महत्या केली. कदाचित त्याने हे जाणून बुजून केले नसेल, पण मुद्दा तोच होता. तेव्हा तो फक्त 26 वर्षाचा होता. मी विचार करत राहतो, ते पैसे मी त्याला दिले असते तर काय झाले असते. कदाचित तो सुधारगृहात जाऊन स्वतःवर उपचार करून घेऊ शकला असता. तो अजूनही जिवंत असता. माझ्या चुकीमुळे तो मेला. मी त्याला विचारले, तुला हे पुन्हा करावे लागले तर तू काय करशील? मला माहित नाही, तो मान हलवत म्हणाला. पण मला माहित आहे की मी माझ्या भावाला त्याच्या व्यसनाबद्दल फटकारण्यापेक्षा त्याला मदत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन. पुढं वाचू? पण मी वाचा ना. त्यावेळी तुला वाटलं की तू बरोबर केलंस? मी विचारले. अर्थातच त्याने मला सांगितले, पण आता मला खात्री आहे की ती माझी चूक होती. ते पैसे माझे नव्हते. म्हणजे तू आता ते काम करणार नाहीस? नाही, मी करणार नाही, त्याने उत्तर दिले. त्याचा चेहरा खिन्न झाला. पण आता काही फरक पडणार नाही. असे केल्याबद्दल मला कधीच माफ केले जाऊ खाली ना शकत नाही. केले जाऊ शकत. हा, मी माझ्या एकुलत्या एक का भावाचे पैसे चोरले आणि तो मला मेला. मेला. देव मला शिक्षा देत आहे हे. हा, तो मेला. देव मला शिक्षा देत आहे हे खरे आहे. मी त्याच लायकीचा आहे. थांब. तर काय झालं? हम्म. त्यांनी आपल्या छोट्या भावाचा हिस्सा आपल्याकडे ठेवला, कारण तो ड्रग ऍडिक्ट होता. मग पुढे असं झालं की हॅरिएटनी सांगितलं, असं खूप दुखी होऊन, की त्याने आत्महत्या केली माझ्या भावाने. त्याने जाणून बुजून केले नसेल, मुद्दा तोच होता. तेव्हा तो खूप फक्त 26 वर्षाचा मुलगा होता. मे बी त्याला हेही थॉट आले असेल, माझ्या भावाने मला पैसे दिले नाही, किंवा भाऊ त्याला रागवायचा. पैसे दिले असते तर कदाचित तो स्वतःवर उपचार करून दुरुस्तही झालो होऊ शकला असता, जिवंत असता. कारण ते त्याचे पैसे होते, हे याचे नव्हते. त्यांनी त्याचा हिस्सा देऊन टाकला असता, त्यांनी जे काय करायचं केलं असतं, हे मग त्याचं कर्म झालं असतं. पण इथे त्यांनी मोठ्या भावाचे, लहान भावाचे पैसे घेतलेले. आणि हे त्याला खूप गोष्ट मनातल्या मनात खायची, की मी त्याला व्यसनाबद्दल रागवायचो. व त्याला मदत करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करू शकलो असतो किंवा करेन. पण त्यावेळेस असं काही झालेलं नाही. तेव्हा त्यांनी त्याचे पैसे ठेवून घेतले. आणि त्यावेळेस त्याला वाटायचं की नाही, मी हे बरोबर केलंय. ऍटलिस्ट त्याला धडा शिकवतो, हे असं केल्यावर तरी तो सुधरेल, असं त्याचं सुरू होतं. पण त्याला खात्री पडली जेव्हा जोसेफ मर्फीने सांगितलं की ते पैसे तर तुझे नव्हते ना. तुझ्या वडिलांनी जी काही संपत्ती ठेवली होती, ती तुमच्या दोघांची अर्ध अर्ध 50-50% होती. मग त्याची तू त्याला दिली असती तर ती तुझी नव्हतीच, त्याच्यावर तुझा काहीही अधिकार नव्हता. आता तू असं कुणाचा म्हणजे तू असा कुणाचा हिस्सा घेशील का? त्यांनी सांगितलं, नाही नाही, मी कधीच नाही करणार असं. असं आणि असं म्हणून त्याला पुन्हा गिल्ट फील झालं. पण आता काही फरक पडणार नाही. त्या असं केल्याबद्दल मला कधीही माफ केले जाऊ शकणार नाही, कारण की मी ही खूप मोठी चुकी केली आहे. माझ्या भावाचे पैसे चोरले आहे. आता माझा परमेश्वर मला कधी माफ नाही करणार, कारण मी त्याच लायकीच आहे. मी जर कुणाचे पैसे चोरले आहे, म्हणजे माझी लायकी तशीच आहे की मला परमेश्वराने शिक्षा द्यावी, असं त्याचं म्हणणं होतं. किती मोठा मी आहे त्याला बघू. समजावून. आहे ना तुमच्याकडे 10 मिनिटं अजून ना? हो. हो काय. मी त्याला. हा, मी त्याला समजावून सांगितले की देव त्याला शिक्षा करत नाही, तर तो स्वतःला शिक्षा करत आहे. जर तुम्ही जीवनाच्या नियमांचा दुरुपयोग केला तर तुम्हालाही त्याच्याप्रमाणे त्रास होईल. उघड्या विजेच्या तारेला हात लावल्यास शॉक बसतो. निसर्गाच्या शक्ती वाईट नाही, त्यांचा परिणाम चांगला की वाईट हे तुमच्या वापरावरून ठरते. वीज वाईट नाही, तुम्ही तुमचे घर उजळण्यासाठी तिचा वापर करता की एखाद्याला प्राणघातक शॉक देण्याकरता करता, यावर अवलंबून आहे. जीवनाच्या नियमाबद्दलचे अज्ञान हेच पाप आहे आणि त्याच्या दुरुपयोगाची मानवाकडून आपोआप होणारी प्रतिक्रिया ही एकमेव शिक्षा आहे. येस. मग जर जोझे तुम्ही मर्फीने त्याला हा. समजून सांगितलं की कधीही असं देव शिक्षा करत नसतो. स्वतःलाच तो शिक्षा करत होता. तो जीवनाच्या नियमाचा दुरुपयोग करत होता, त्यामुळे त्याला तो त्रास व्हायचा.
जसं आता एखादी स्वतःहूनच जर मी म्हटलं, विजेची उघडी तार आहे, मी जाऊन त्याला हात लावतो. देवाने म्हटलं का तुम्हाला जा आणि तिथे हात लावा? नाही. तुम्ही गेला, तुम्ही तिथे लावली. म्हणजेच निसर्गाची शक्ती वाईट नाही आहे. त्याचा चांगला परिणाम किंवा वाईट परिणाम हे मी माझ्या वापरण्यावर ठरवू शकतो ना. मी कसा त्याचा उपयोग करते. मी चांगला उपयोग केला, मला चांगलं मिळेल फळ. वाईट केला तर वाईट मिळेल. ऍक्च्युली वीज ही वाईट नाही आहे, म्हणजेच परमेश्वराची शक्ती वाईट नाही आहे. पण मी तिला, तिचा एक निसर्गाचा एक तो नियम आहे की तिला उघड्या तारेला हात लावू नये. मग ही मी नियम तोडला, मी उघड्या तारेला हात लावला, तर मग काय होईल? नॅचरली शॉक बसेल. घर उजळण्यासाठी आपण त्याचा उपयोग करत असतो. घरामध्ये आपल्याला लाईट मिळायला पाहिजे, हा त्याचं एक उद्दिष्ट, हे त्याचं काम आहे. पण त्याचं काम ते न करता मी त्याला हात लावायला गेले, म्हणजेच मी अपोजिट कुठेतरी करायला गेले. एखाद्याला प्राणघातक शॉक देण्यासाठी याचा वापर होऊ शकतो. पण जीवनाच्या नियमाबाबतचे अज्ञान हेच म्हणजे आपल्याला, आपण अज्ञानी आहोत, आपल्याला कळत नाही की आपण काय करत आहे. त्याचा दुरुपयोग मानवाकडून होते आणि त्यामुळं ती होणारी शिक्षा, त्याच्यातून निघणारी जी प्रतिक्रिया आहे, हीच तुम्हाला मिळालेली शिक्षा आहे. जर तुम्ही जर तुम्ही रसायनशास्त्राच्या नियमांचा गैरवापर केला तर तुम्ही तुमच्या कार्यालयात किंवा कारखान्यात स्फोट घडवून ते नष्ट करू शकता. जर तुम्ही बोर्डावर हात मारला तर तुमच्या हातातून रक्त येऊ शकते. यात बोर्डाचा दोष नाही, तुम्ही त्याचा गैरवापर केला ही तुमची चूक आहे. येस, म्हणजे केमिकल आहे. केमिकलचा आपण जर गैरवापर केला तर तिथे स्फोट होईल. एखाद्या बोर्डवर किंवा एखाद्या सुरीवर आपण हात मारला तर सुरीने हात कापेल, रक्त येईल. सुरी ही आपल्याला काय कशाचा उपयोग आहे? भाजी चिरणे, फळं कापणे याच्यासाठी उपयोग आहे. त्याच्यावर हात मारून घेणे हे त्याचं काम नाही आहे ना. मग काय होणार? मी जर गैरवापर केला तर चूकच होईल आणि त्याच्यातून चुकीचंच काहीतरी निघणार. हातातून रक्त येईल, इजा होईल. सो आपण गैरवापर करतो ही आपली चूक आहे. त्या सुईची चुकी नाही, त्या बोर्डाची चुकी नाही, किंवा त्या इलेक्ट्रिसिटीची चुकी नाही आहे. फक्त आपण गैरवापर केला ही आपली चूक आहे. मी शेवटी ठीक त्याला आहे. त्याची जाणीव करून दिली की देव कोणालाही शिक्षा करत नाही. त्याचे सर्व दुःख त्याच्या नकारात्मक आणि विध्वंसक विचारांना, त्याच्या अंतर्मनाच्या प्रतिक्रियेमुळे होते. त्याला क्षमा आवश्यक होती, परंतु क्षमा करण्याचा खरा अर्थ स्वतःला क्षमा करणे हा आहे. क्षमा म्हणजे आपले विचार समरसतेच्या दैवी नियमांशी सुसंगत आणणे. निंदेला नरक, बंध आणि बंधन म्हणतात. क्षमाशीलतेला स्वर्ग, सुसंवाद आणि शांती म्हणतात. त्यांच्या मनातून अपराधीपणाचे आणि आत्मनिंदेचे ओझे काढून टाकले गेले आणि तो पूर्णपणे बरा झाला. पुढच्या वेळी त्याची चाचणी झाली तेव्हा त्याच्या रक्तदाब नॉर्मल झाला होता. स्वतःला क्षमा केल्याने आता तो बरा झाला होता. सो ट्रू. सो शेवटी जेव्हा जाणीव करून दिली, जोझेफ मर्फीने त्याला सांगितलं, त्याचं पूर्ण ब्रेन वॉश केलं की देव कुणाला शिक्षा करत नाही. आपणच आपल्या विचारांनी स्वतःला शिक्षा करून घेतो. आपले दुःख, नकारात्मक विध्वंसक विचार हेच प्रतिक्रिया देत असतं आपलं अंतर्मन. त्याला क्षमा करणं खूप आवश्यक होतं. क्षमा करण्याचा अर्थ स्वतःला क्षमा करणे हा आहे. क्षमा करण्याचा खरा अर्थ स्वतःला क्षमा करणे. क्षमा म्हणजे काय? तर आपले विचार समरसतेच्या म्हणजेच दैवी नियमासोबत जोडणे, सुसंवाद साधणे, स्वतःची निंदा न करणे. मी लठ्ठच आहे, माझे केसच चालले आहे, नाही मला हा ड्रेस सूटच होत नाही, माझा ना चेहरा काळा दिसतो आहे, पिंपल्स आलं का, माझे केस कसे दिसत आहे, माझ्यामध्ये कॉन्फिडन्सच नाही, मला बोलताच येत नाही, मी असंच करते, मला स्वयंपाकच करता येत नाही. ही जी स्वनिंदा आहे ही का टाकायची. स्वनिंदेला नरक म्हणतात. काय म्हणतात? नरक. बंध आणि बंधनाचं म्हणतात. आणि क्षमाशीलतेला स्वर्ग म्हणतात. क्षमा करत आहे, फॉरगिव्ह. स्वतःला करा, दुसऱ्याला करा, म्हणजे तुम्हाला काय मिळेल? स्वर्ग. त्याला सुसंवाद आणि शांती म्हणतात. किती इम्पॉर्टंट आहे हे जे 2-3 लाईन आहे. क्षमा म्हणजे आपले विचार समरसतेच्या दैवी नियमाशी सुसंगत आणणे. स्वनिंदेला नरक आणि क्षमाशीलतेला स्वर्ग म्हटलं गेलेलं आहे. सो ट्रू.
आणि आपल्या आतमध्ये जे अपराधीपणाचं आत्मनिंदेचं जे ओझं आहे ते काढून टाकायचं. एखादी चुकी जर झाली आपण स्वतःलाच म्हणतो काय बावळट आहे मी, मला हे कळत नाही, मूर्खच आहे. आपण स्वतःला असे वाईट शब्द बोलतो ते हेही बोलू नये. जेव्हा जोसेफ मर्फींनी त्या व्यक्तीची चाचणी केली, त्यांचं ब्रेन वॉश केल्यानंतर काही महिन्यानंतर, तर बघितलं तर तो व्यक्ती पूर्णतः बरा झालेला, त्याचा ब्लड प्रेशर नॉर्मल आलेलं, कारण त्यांनी स्वतःला क्षमा केलं होतं. आणि स्वतःला क्षमा केल्यामुळे तो बरा झालेला. सो आता आपण इथे स्टॉप करूया. थँक्यू सो मच अस्मिता मॅम, तुमच्यामुळे मी थँक्यू आज मॅम. केला. थँक्यू. चल, थँक्यू मॅम. थँक्यू सो मच.